ओके. नमस्कार मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण एक स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे आणि आज आपल्याला बघायचं आहे की आपण जो आपला पोर्टफोलिओ आहे, जो आपण शेअर्स बाय करणार किंवा सेल करणार किंवा आपण त्याला डिलिव्हरी मध्ये ठेवणार, ठीक आहे. तर तो जो आपला पोर्टफोलिओ आहे त्याला कसं आपण एक्सेल वरती मॉनिटर करायचं, ठीक आहे. तर या लेसन मध्ये आपण बघणार आहे की आपण पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा, कसा पोर्टफोलिओ बनवायचा आणि एक्सेल कशी तयार करायची, ठीक आहे. कारण सगळे सांगतात बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, काय करायचं ते तर सगळे सांगतात, ठीक आहे. पण स्टेप बाय स्टेप आपण शिकूया. ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्ही आज एक्सेल शिकणार आहात, राईट. तुम्हाला येत नसेल तरी तुम्हाला एक्सेल मी आज शिकवणार, राईट. तर चला चालूया आपल्या स्क्रीनवरती. दिस इज द स्क्रीन. लिटिल बिट मोर अप आणि मी याला झूम करतो जरा. ओके. तर आधी एक मार्केट वॉच क्रिएट करायची. तर सर्वात आधी एक मार्केट वॉच क्रिएट करायची, जशी मी इथे केली बघा, NSE. आणि इथे खूप सारे मी स्टॉक्स ऍड केलेले, राईट. सॉरी. तर हे स्टॉक्स तुम्ही पण ऍड करायचे, राईट. आणि याला एक्सेल वरती मॉनिटर करायचं, ठीक आहे. एक्सेल वरती आता इथे राईट क्लिक केला, सपोज आपण हे बघा, राईट क्लिक, लिंक टू एक्सेल, सिलेक्ट ऑल आयटम आणि मी एक एक्सेल ओपन करतो, ठीक आहे. इथे बघा, नवीन शीट घ्यायची. ते प्लसच्या साईनवर क्लिक केलं की नवीन एक शीट येते. मी इथे लिहितो की दिस इज न्यू पोर्टफोलिओ. ओके, न्यू पोर्टफोलिओ. तर इथे काय करायचं, इथे कॉपी करून पेस्ट करायचं, राईट. हे बघा, आता इथे काय दिसतंय तुम्हाला की जो रेट, जो नाव इथे आहे या मार्केटमध्ये आहे, तेच सगळेच्या सगळे शेअर्स मला एक्सेल मध्ये दिसत आहेत, राईट. हे बघा, टाटा मोटर्स आहे, ऍक्सिस बँक आहे, गेल, आणि ह्या त्याच्या प्राइसेस बघा. हे जे प्राइसेस आता LTP आहे इथे चेंज होते बघा, राईट. सर जो रेट इथे आहे तोच रेट इथे आहे, ठीक आहे. आता एकदा काय एक्सेल मध्ये आलं तर एक्सेल मध्ये आपण आपल्या मताने फॉर्म्युलेज लावून त्याचा पाहिजे तसा सेटअप करू शकतो, राईट. तर आता आपण बघणार आहे की आपल्याकडे जर एखादी पोर्टफोलिओ आहे, ठीक आहे. आता जसं तुम्ही नवीन आहात पण तुम्ही काही काही शेअर्स बाय कराल, त्याला होल्ड कराल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कराल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कराल, इंट्राडे कराल, राईट. तर त्या सगळ्या शेअर्सचं तुम्हाला डेली किंवा पोर्टफोलिओ तुम्हाला मॅनेज करायचं. तुम्हाला इथे वेगवेगळे त्याचे वेगवेगळे तुम्हाला इथे फाईल्स त्याच्या मेंटेन करायच्या आहे, शीट्स तुम्हाला बनवायच्या, वेगवेगळ्या शीट्स तुम्हाला त्याच्या बनवायच्या, राईट. त्यामुळे इथे तुम्ही त्याला नाव देऊ शकता, जसं न्यू पोर्टफोलिओ आहे किंवा अजून इथे मी एक क्लायंट पोर्टफोलिओ लिहितो, ठीक आहे. ते क्लायंट पोर्टफोलिओ. ओके, ही नवीन एक शीट तयार झाली. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे ऑलरेडी माझे एक फ्रेंड आहे, माझे क्लायंट पण आहेत, ते त्यांच्यासाठी काही आता नुकतेच स्टॉक्स घेतलेत, नुकतेच शेअर्स घेतले. तर त्याचं आपण आज करून बघूया की त्यांच्याकडे जे शेअर्स आहेत त्यांनी कितीला घेतलेत, किती त्यांचं आत्ता प्रॉफिट किंवा लॉस आहे आणि कुठले शेअर्स किती रुपयाने प्लस किंवा मायनस आहे, ते आपल्याला एक्सेल वरतीच दिसायला पाहिजे, राईट. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी तर इथे मार्केटवरती जायचं आणि एक नवीन ग्रुप बनवलेला इथे बघा. सपोज हा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये आपण जे घेतलेले स्टॉक्स आहेत, ठीक आहे, याला नाव पण देऊ शकतो आपण. इथे इथे सपोज मी नाव देतोय, रिनेम वर क्लिक करायचं आणि इथे नाव द्यायचं. सपोज नाव आहे प्रीतम. ओके, सपोज हा प्रीतम साहेबांचा पोर्टफोलिओ आहे, राईट. आता यांच्या अकाउंटला काय कुठले शेअर्स आहे ते आधी चेक करायला लागेल आपल्याला. जे तुमच्या अकाउंटला असेल ते तुम्ही लिहून घ्यायचे, राईट. आता मी ते चेक करतोय बघा.
राईट क्लिक, व्ह्यू होल्डिंग. इथे इथे गेल्यावरती तुम्हाला याच्यावरती राईट क्लिक करून व्ह्यू होल्डिंग करायचंय, जर तुमच्याकडे प्रॉफिट मार्टचं अकाउंट आहे तर. ठीक आहे. आता बघा इथे काय आहे, डीमार्ट, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स. तर जेवढे शेअर्स आहे तेवढे इथे लिहून टाकायचे पटापट. कसे कसे तुम्ही ओके कसे लिहिणार ते, इथे एनएससी वर क्लिक करायचं. इथे EQ बाय डिफॉल्ट असतो. ठीक आहे. डीमार्ट. ओके डीमार्ट केलं तर डीमार्ट आलं बघा. राईट. दुसरा डायरेक्ट येणार नाही, पहिल्यांदा आपल्याला मेहनत करावी लागेल. राईट. सर डीमार्ट. व्ह्यू होल्डिंग, राईट क्लिक, राईट टू एक्सेल. याला राईट टू एक्सेल आपण करून घेऊ, म्हणजे काय की याचे रेट्स आणि ते सगळे आपल्याला मिळतील. डेस्कटॉप वरती सेव्ह करायचं या फाईलला. ठीक आहे. प्रीतम पोर्टफोलिओ. ओके सेव्ह. आता बघा ही जी काही स्टॉक्सची लिस्ट आहे ती सगळीच्या सगळी तिथे सेव्ह झाली. इथे कितीला बाय केलं ती प्राइस वगैरे सगळं येतं. ठीक आहे. जेव्हा तुमचं अकाउंट ओपन होईल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ चेक करून घ्या. राईट. आता इथे बघा ही फाईल ओपन झालेली आहे. राईट. आता बघा डीमार्ट, इंडसइंड बँक, पूर्ण असं करतोय. ठीक आहे. डीमार्ट, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, डीमार्ट, टाटा मोटर्स, राईट, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, VDL, SBI. सर्वात आधी काय करायचं, याला राईट क्लिक करायचं, लिंक टू एक्सेल, ऑल आयटम्स, हे सगळे आता कॉपी झालेत. राईट. कॉपी झाल्यानंतर माय पोर्टफोलिओ जिथे आपण सेव्ह केलेलं तिथे जायचं आणि इथे पेस्ट करायचं, कंट्रोल-V. राईट. आता ही जी व्हॅल्यूज आहे या सगळ्या व्हॅल्यूज आहे या मार्केटच्या व्हॅल्यूज, सॉरी ह्या मार्केट व्हॅल्यू आहेत. आता आपल्याला काय काय लिहावं लागेल की बाय व्हॅल्यू, कुठल्या व्हॅल्यूला तुम्ही बाय केलं. ठीक आहे. सो बाय व्हॅल्यू, कारण इथे सेल व्हॅल्यू येणार नाही. राईट. कारण आपण डिलिव्हरी मध्ये बघतोय. राईट. तर आपण बघू सेल व्हॅल्यू म्हणजे आता लास्ट रेट प्राइस जी आहे ती आपली सेल व्हॅल्यू असेल, म्हणजे त्याला आपण जर सेल केलं तर आपल्याला तेवढं बेनिफिट किंवा लॉस तिथे होईल. बाय व्हॅल्यू येणार. त्याच्यानंतर आधीच्या पोर्टफोलिओमध्ये बघा मी काय काय केलं, हे तर ऑलरेडी होतं. ब्रेक इव्हन म्हणजे किती प्राइसला आपण बाय किंवा सेल केलेलं, तर ते ऑलरेडी लिहिले आपण इथे बाय व्हॅल्यू. ठीक आहे. बाय व्हॅल्यू लिहायचं आपल्याला. अजून जे आपण आधी डाटा घेतला होता मार्केटचा त्यावरती जायचं आपल्याला. ओके. इथे बघा. हा. आता इथे बघा प्राइस दिलेली असेल, प्राइस ही बघा प्राइस. राईट. तर ती जी प्राइस आहे दॅट इज अ बाईंग प्राइस. बाय केले होते त्या पर्टिक्युलर प्राइसला. किती क्वांटिटी, तर क्वांटिटी इथे दिलेल्या आहेत. क्लिक करायचं, फिल्टर मध्ये जायचं. ठीक आहे. फिल्टर आणि इथे बघा सिम्बॉलच्या इथे A to Z करायचं. काय झालंय, ऍक्सिस बँक, बजाज, डीमार्ट हे असे A to Z ने आले. परत आपल्या इथे जायचं, याला पण फिल्टर लावायचं, याला पण A to Z करायचं. ठीक आहे. बघा ऍक्सिस, बजाज, डीमार्ट, डॉक्टर रेड्डीज, ऍक्सिस, बजाज, डॉक्टर रेड्डीज हे सगळे सगळे. आता जरा खाली विप्रो. राईट. याच्या LTPs घ्यायच्या. राईट. या LTPs आहे, या कॉपी करायच्या आणि पेस्ट. ठीक आहे.
सगळ्याच्या सगळ्या एलटीपी जशाच्या तशा इथे आलेल्या आहे. आता इथे लिहायचं की आपण किती क्वांटिटी घेतल्या. क्वांटिटी म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आपण किती घेतलेले. ठीक आहे, याचं फिल्टर आपण आता वाढवूया थोडं, म्हणजे पुढे जर काही आले अजून कॉलम तर ते ऑटोमॅटिक ऍड होतील. ठीक आहे, क्वांटिटी. आता इथे बघा ह्या क्वांटिटीज आहेत. राईट क्लिक, कॉपी, पेस्ट. ठीक आहे, आता इथे काय करायला लागेल आपल्याला, नेट प्रॉफिट, नेट पीएनएल लिहितो, प्रॉफिट किंवा लॉस. ओके, आता नेट पीएनएल कसं ठरेल आपलं, जो आपला बाईंग रेट आहे त्याच्यापेक्षा जर प्राइस वरती असेल तर आपल्याला प्रॉफिट होणार, त्याच्यापेक्षा खाली असेल तर लॉस होणार. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, दिस बाय व्हॅल्यू इथे लिहायचं, जो एलटीपी व्हॅल्यू आहे, एलटीपी व्हॅल्यू मायनस बाय व्हॅल्यू जर असेल, आता बाय व्हॅल्यू पेक्षा जास्ती असेल तर प्लस येणार, नाही तर मायनस येणार. आता बघा ऍक्सिस बँक मायनस आलाय, म्हणजे काय की -2.3 रुपीज आहे. राईट, -2.3 रुपीज आहे. तर आता हा एक फॉर्म्युला लावलाय आपण, हा फॉर्म्युला ड्रॅग करायचा खाली. राईट, थोडं इंटरेस्टिंग आहे. आता इथून पुढे जरा लक्ष देऊन बघा. आता याला ड्रॅग करायचं खालीपर्यंत, असं सगळ्यामध्ये तो फॉर्म्युला अप्लाय झाला. राईट, आता इथे आपल्याला दिसतंय की नेट पीएनएल किती आहे. राईट, कोणामध्ये 1 रुपये मायनस आहे, कोणामध्ये प्लस आहे. ठीक आहे, आता इथे लिहायचं आपण की नेट त्याचं व्हॅल्युएशन किती आहे. जेव्हा आपण इन्व्हेस्ट केलेलं त्यावेळेस व्हॅल्युएशन किती होतं, इन्व्हेस्टेड अमाऊंट इथे तुम्ही लिहू शकता, इन्व्हेस्टेड अमाऊंट. राईट, इन्व्हेस्टेड अमाऊंट किती होती आपली, ही आपली बाय व्हॅल्यू आणि ही आपली क्वांटिटी. राईट, एवढे रुपये आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले, म्हणजे प्रीतम साहेबांनी इन्व्हेस्ट केले. राईट, सो टोटल किती रुपये इन्व्हेस्टमेंट झाली, टोटल इन्व्हेस्टमेंट इज, टोटल इथं टोटल लिहिलं, इक्वल टू लिहिलं तर इथे लिहायचं सम, कंसामध्ये ही जी टोटल आहे ते इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, याला सगळ्यांना सिलेक्ट करायचं आणि कॉमा कंस कंप्लीट करून एंटर. तर ही आहे टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, ही त्यांनी टोटल आहे जी इन्व्हेस्टमेंट केली होती. राईट, या शेअर्स नुसार. आता नेट पीएनएल आणि बाय व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपल्याला याची करंट व्हॅल्युएशन काढायचं आहे, करंट व्हॅल्युएशन. राईट, तर करंट व्हॅल्युएशन कसं काढणार, इथे लिहायचं करंट व्हॅल्युएशन, करंट व्हॅल्यू. ठीक आहे, करंट व्हॅल्यू इनटू, आता काय करायचं, लास्ट ट्रेड प्राइस इनटू क्वांटिटी, म्हणजे शेवटची जी प्राइस आहे मार्केटची इनटू क्वांटिटी, दॅट विल बी अवर करंट व्हॅल्यू. आणि ती करंट व्हॅल्यू रोजच्या रोज चेंज होणार, म्हणजे सेकंदाला चेंज होणार. बघा एंटर केलं की इथं दिसतंय करंट व्हॅल्यू किती आहे माझी, 15,000 रुपये. राईट, तर ह्या आहेत त्या व्हॅल्यू ज्या आत्ता आहेत. राईट, आता इथे आपण बघू शकतो की आपला पोर्टफोलिओ नेमका किती रुपयाचा आहे. आता करंटच्या भावानुसार जर आपण सगळंच विकलं तर आपल्याला किती रुपये मिळतील. ठीक आहे, 90,000 रुपये आपल्याला मिळतील आता. म्हणजे काय की यांचा पोर्टफोलिओ आता काय आहे, प्रॉफिट आहे की लॉस आहे, इथे लिहायचं, इथे लिहा करंट पीएनएल. राईट, आपण याला कलरिंग करणार आहे, डोंट वरी, कलरिंग आपण याला करणार आहे. ओके, याला 2 कॉलमला सिलेक्ट करून याला मर्ज करायचं, म्हणजे जरा बरं दिसतं बघा. ठीक आहे, याला थोडं इथे क्लिक केलं तुम्ही होम वरती, किती बघा
त्याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता. बरोबर, आता परत हे 2 कॉलम सिलेक्ट करायचे, याला ऍडजस्ट करायचं, मर्ज करायचं आणि इथे एक फॉर्म्युला टाकायचं, इक्वल टू करायचं. आता ही आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आणि ही करंट व्हॅल्यू. तर करंट व्हॅल्यू मधनं इन्व्हेस्टमेंट अमाऊंट काढायची, म्हणजे आपल्याला आपले किती प्रॉफिट किंवा लॉस आहे ते कळेल, कारण ही करंट व्हॅल्यू आहे. सो करंट व्हॅल्यू मायनस आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेली ते. ओके, तर आपल्याला इथे करंट पीएनएल इक्वल टू करंट व्हॅल्यू मायनस जी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली अमाऊंट, राईट. तर इथे बघा 3,400 रुपये प्लस आहेत आतापर्यंत. ठीक आहे, आता आपण अजून इथे एक कॉलम बनवू शकतो. ठीक आहे, की नेट प्रॉफिट, नेट पीएनएल इन स्टॉक. ठीक आहे, नेट पीएनएल इन स्टॉक म्हणजे पर्टिक्युलर एका स्टॉक्स मध्ये आपल्याला किती रुपये प्रॉफिट किंवा लॉस आता होतोय. ठीक आहे, इक्वल टू करायचं करंट व्हॅल्यू, राईट, करंट रेट, सॉरी करंट रेट म्हणजे एलटीपी मायनस आपण कितीला घेतलेला तो जो बीईपी आपला बाईंग प्राइस. ठीक आहे, बाईंग व्हॅल्यू, दिस बाईंग व्हॅल्यू प्राइस. ही बाय व्हॅल्यू आहे आणि ही बाय व्हॅल्यू आपण तिथे चेंज करूया, राईट. तर याच्यामध्ये 27 रुपये मायनस आहे टोटल, ही टोटल आहे आपली. ठीक आहे, बाय प्राइस, PR बाय प्राइस. ओके, आता बघा इथे काय दिसतं, 27 रुपये टोटल मायनस आहेत. तर आपल्याला काय करायला लागेल, याला एक ब्रॅकेट द्यायचा. ठीक आहे, याला ब्रॅकेट द्यायचा म्हणजे ही झाली पर शेअर प्राइस कमी. ठीक आहे, याला इंटू करायचं, ते इंटू आणि क्वांटिटी. म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर एका शेअर मध्ये आपण किती मायनस आहे किती प्लस आहे हे आपल्याला इथे दिसतं, राईट. आता हे सगळं केलं आपण. आता याला थोडं आपल्याला व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि लगेच समजायला पाहिजे, यासाठी थोडंसं यामध्ये एडिटिंग करावं लागेल. तर काय करायचं, इथे क्लिक करायचं आणि आता एक्सेल शिकवणार आहे मी तुम्हाला. ओके, एवढं कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे, आता इथे टोटल ही व्हॅल्युएशन कळली आपल्याला, हे आपण इन्व्हेस्टमेंट केलेली. तर याला एक थोडा वेगळा कलर आपण देऊ शकतो की दिस इज माय इन्व्हेस्टमेंट, राईट, दिस इज माय इन्व्हेस्टमेंट. याला थोडं बोल्ड आपण करू शकतो असं. इथे क्लिक केलं की ते बोल्ड होतं. ही टोटल आपण इन्व्हेस्टमेंट केलेली. आता इथे करंट पीएनएल आहे, याला थोडा तुम्ही वेगळा कलर देऊ शकता, लाईक दिस, राईट. की ही जी करंट प्राइस आहे जी व्हाईट मध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे, जर प्रॉफिट असेल तर ही ग्रीन मध्ये दिसायला हवी आणि रेड लॉस मध्ये जर असेल तर रेड मध्ये दिसायला हवी, राईट. तर याला क्लिक करायचं, याला क्लिक करून कंडिशनल फॉर्मॅटिंग, इथे बघा न्यू रूल्स आहे, न्यू रूल लावायचं इथे. सेकंड, फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन व्हॅल्यू, पहिल्या याच्यात व्हॅल्यू, बिटवीन इथे आहे तर बिटवीन आहे, इन बिटवीन नाही पाहिजे आपल्याला. इथे बघा ग्रेटर दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू जर 0 असेल तर तिथे काय यायला पाहिजे, कुठला कलर, इथे सिलेक्ट करायचं कलर ग्रीन, ओके आणि इथे परत ओके. आता काय होणार बघा, जेव्हा त्याचं प्राइस म्हणजे जर आपला पोर्टफोलिओ प्लस मध्ये आहे तर तिथे ग्रीन मध्ये येणार, आणि जर आपला पोर्टफोलिओ रेड मध्ये आहे किंवा मायनस मध्ये आहे तर तिथे यायला पाहिजे रेड. परत जायचं, इथे क्लिक करायचं, फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन व्हॅल्यूज. हे बघा ग्रेटर दॅन और इक्वल टू होता, आता लेस दॅन और इक्वल टू 0. जर असेल तर कुठला कलर यायला हवा, राईट, रेड कलर, रेड, सिलेक्ट ओके अँड दिस ओके, राईट. आता जर या पोर्टफोलिओमध्ये लॉस असेल, जर या पोर्टफोलिओमध्ये लॉस असेल तर इथे करंट पीएनएल काय येणार लिहून, मायनस मध्ये दिसणार आपल्याला, राईट. आपण डेमो बघू. सपोज मी इथे व्हॅल्यू हाताने चेंज करून बघतो. बघा सपोज इथे व्हॅल्यू आहे 1,80,000, राईट.
तर बघा करंट पीएनएल रेड मध्ये येणार, मायनस मध्ये दिसणार आपल्याला. राईट, 8,800 रुपये मायनस दिसत आहे. म्हणजे जो करंट पीएनएल जर मायनस मध्ये असेल तर आपल्याला तिथे लगेच दिसणार की आपला पोर्टफोलिओ मायनस होतो. आता इथं मायनस दिसला की आपल्याला इथे चेक करावं लागेल की बाबा कुठला पोर्टफोलिओ कसा लॉस होतोय. राईट, तर काय करायचं, सिंपल हा जो फॉर्म्युला आपण इथे लावलेला हाच आपल्याला इथे पाहिजे. आता परत परत करत बसायची गरज नाही, सिम्पली याच्यावर क्लिक करायचं. इथे बघा फॉर्मॅट पेंटर याच्यावर क्लिक करायचं, मस्त ऑप्शन आहे. क्लिक केलं, आता हा सिलेक्ट झालाय. सिलेक्ट झाल्यावर इथे सगळ्यावर क्लिक करायचं असं सिलेक्ट करून. तर बघा काय येतंय. राईट, आता इथे डबल का आलेलं आहे, कारण इथे आपण दोनदा सिलेक्ट केलं होतं त्यामुळे सगळंच फॉर्मॅट कंटेन झाला, तिथे सगळाच फॉर्मॅट आला. आता आपल्याला याला एकदा करावंच लागेल. ठीक आहे, न्यू रूल एकदम इझी आहे, तुमची प्रॅक्टिस होईल. इन बिटवीन, ठीक आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 जर असेल तर ग्रीन, ओके अँड ओके. ओके, परत एकदा रेड, न्यू रूल, रेड साठी लेस दॅन और इक्वल टू 0 असेल तर रेड कलर, सिलेक्ट रेड. ओके ओके, बघा रेड आलाय, याला सगळ्यांना अप्लाय. दिसतंय, सेव. राईट, तर हे आहे टोटल व्हॅल्युएशन. कुठला शेअर किती प्लस किंवा मायनस आहे आपल्याला लगेच दिसतंय. राईट, तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं करायचं आहे. ओके, तर हा आहे आपला टोटल पीएनएल आपण क्रिएट केलेला. याला तुम्ही वेगवेगळ्या कलरिंग देऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला जो कलर वाटतोय तो तुम्ही देऊ शकता. जसं आता सपोज इथे मी दिलाय हा ब्लॅक, देन दिस व्हाईट अँड थोडा अजून इथे चेंज. ठीक आहे, मी माझ्या याने, तुमच्या याने तुम्ही कुठलाही कलर तुम्हाला जो सुटेबल वाटतो तो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओत देऊ शकता. इथे याला मी मर्ज करतो, जरा थोडं बरं वाटेल. राईट, हे दोन्हीला मर्ज. ओके, सो दिस इज इट. ओके, याला आपण मोठं पण करू शकतो. राईट, सो दिस इज करंट व्हॅल्यू. This is current value and this was the value at the time of buying. ओके, आपण इथे जरा एक दोन व्हॅल्यू सोडल्या होत्या त्यामुळे ते आलं नव्हतं याच्यामध्ये, पण तुमचं करेक्ट येईल. ठीक आहे, याला मी आता सेव्ह करतो आणि ही फाईल झाली सेव्ह. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपला पोर्टफोलिओ एक्सेल वरती क्रिएट केलेला आहे आणि आपल्याला इथे दिसणार की आज आपल्याला कुठल्या स्टॉकमध्ये लॉस आहे, कुठल्या स्टॉकमध्ये प्रॉफिट आहे, हे आपल्याला इथनं कळेल. तर ट्रेडिंग करा मार्केटमध्ये, पण सांभाळून जपून अभ्यास करून आणि पैसे वाचवून. ओके, लॉंग टर्म साठी जास्त इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडेला थोडं कमी केलं तरी चालेल, शिकण्यासाठी जास्ती केलं तरी चालेल, तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. ठीक आहे, अल्टिमेटली मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. ओके, सो यू ऑल्सो विल बी शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. आणि ही एक्सेल शीट बनवा. याच्यात काही प्रॉब्लेम आले, काही आलं तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, डिस्क्रिप्शन मध्ये लिहा. ओके, आय विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. या, थँक्यू, चला बाय बाय.